नमस्कार मित्रांनो, निसर्गाचा अद्भुत चमत्कार आणि शिवरायांच्या स्वराज्याचा इतिहास ज्या भूमीत जोडला गेलाय अशा पुणे जिल्ह्यातील राजगड तालुका म्हणजे वेल्हे तालुक्यात आज आपण आलेलो आहोत. ट्रेकरसाठी राजगड तालुका म्हटले की राजगड किल्ला, तोरणा किल्ला, लिंगाणा किल्ला डोळ्यासमोर येतो. पण याच राजगड तालुक्यात सह्याद्रीच्या घनदाट जंगलात लपलेलं असं एक गुप्त ठिकाण आहे, जिथे इतिहास, अध्यात्म आणि निसर्ग एकत्र येतात. आज आम्ही तुम्हाला घेऊन आलेलो आहोत भोपे गावातील प्राचीन आणि जागृत अशा श्री जननी पाताळेश्वर मंदिराच्या दर्शनाला. चला तर मग अनुभवूया हा सुंदर प्रवास हा आपल्या व्हिडिओमधून. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. युवा ट्रेकर या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण आत्ता आहोत काननखिंडीमध्ये. दोन्ही बाजूला उभे असलेले विशाल डोंगर आणि मधून काढलेला हा सुंदर असा रस्ता. इथून गाडी चालवणे म्हणजे एक वेगळाच थरार आहे. पावसाळ्यात इथे धुक्याची चादर पसरलेली असते आणि डोंगर माथ्यावरून वाहणारे लहान लहान धबधबे या रस्त्याचे सौंदर्य आणखीनच वाढवतात. आपण आत्ता या भोपे गावात येथून चाललेलो आहोत. अतिशय सुंदर असा घाट आपण चढून वरती आलेलो आहोत. तर आपला हा प्रवास तुम्हाला इथे दाखवत आहोत. आपण या ठिकाणी आता ही काननखिंडीतून आपण या ठिकाणी ह्या जाधववाडी गावात आलेलो आहोत. जाधववाडी गाव म्हणजे तोरणा किल्ल्याची ही मागची बाजू. या ठिकाणावर सुंदर आपल्याला तोरणा किल्ल्याचा विस्तार हा आपल्याला दिसत आहे. या ठिकाणचे नैसर्गिक सौंदर्याबद्दल जर तुम्ही शहराच्या गजबजाटाला कंटाळला असाल आणि मनशांती शोधत असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी स्वर्ग आहे. घनदाट झाडी, पक्ष्यांचा किलबिलाट आणि डोंगरामधून वाहणारा थंडगार वारा मनाला सुखवून जातो. आता सगळ्यात महत्त्वाचे इथे यायचे कसे. पुण्यापासून साधारण 50 ते 60 किलोमीटर अंतरावरती वेल्हे आहे. वेल्ह्यापासून आपण वेल्हे मडेघाट रोडने आल्यानंतर मडेघाटच्या इथून आपण भोपे गावाला जाण्यासाठी रोड आहे. साधारण वेल्हे तालुक्यापासून मडेघाटाचे अंतर हे 17 ते 18 किलोमीटर आहे व तेथून या भोपे गावाचे अंतर साधारण 4 ते 5 किलोमीटर इतके आहे. केळद, कुंबळे, निगडे, मोसे ही अशी सुंदर गावं या ठिकाणी ह्या रोडमधनं जातात. आपण या रोडने जात असताना आपल्याला जननी पाताळेश्वर मंदिराची स्वागत कमान लागते. या स्वागत कमानीच्या इथनं आपण आतमध्ये वळण घेऊन हे मंदिर पाहायला जात आहोत. तुम्ही या मंदिराला वर्षभरात कधी भेट देऊ शकता, परंतु जर या मंदिराला सर्वोत्तम भेट देण्याचा काळ म्हणला तर पावसाळ्यामध्ये, तसेच म्हणजे जून ते फेब्रुवारी महिन्यामध्ये पावसाळा, हिवाळा या ठिकाणचा सुंदर असा निसर्ग सह्याद्रीने पूर्ण हिरवीगार चादर पांघरलेली असते. ही जी वरती जी गावं आहेत ही घाट माथ्यावरची गावं आहेत. येथे 3 ते 4 महिने हे पूर्ण धुक्यांमध्ये हरवलेली गावं असते. त्यामुळे इथला निसर्ग या काळामध्ये अत्यंत सुंदर आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत आपण मंदिराला भेट देत असताना हा अर्धा रस्त्याचे काम
पूर्णपणे व्यवस्थितपणे झालेलं आहे, परंतु या ठिकाणचा एक 3 ते 4 किलोमीटरचा रस्त्याचे काम अजून होणे बाकी आहे. आपण पूर्ण हा मातीचा रस्ता आहे, मातीचा पूर्ण गाळ या ठिकाणी आहे, त्यामुळे आपली गाडी या ठिकाणी ही मातीमध्ये थोडी खचत आहे. इथे आपण एकदम थरारक अनुभव या रोडला आपण गाडी प्रवास करत असताना हा अनुभवत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वाधिक वास्तव्य असलेला हा वेल्हे तालुका राहिलेला आहे. इथला निसर्ग इतिहास हा खूप मोठा आहे. आत्ता भारत देश स्वतंत्र होऊन इतकी वर्ष होऊन सुद्धा आजही अशी वेल्हे तालुक्यामध्ये दुर्गम गावे आहेत की जेथे आजही रोड हा पोचलेला नाहीये. म्हणजे विकासापासून ही घाटमाथ्यावरची गावे ही अजून खूप मोठी दूर आहेत. आपण हे बोपे गाव जे आहे हे पुणे जिल्ह्यातील शेवटचं गाव आहे. येथून बोपे घाट, तसेच आपण बाजूला जर पाहिले तर मडे घाट, ह्या अनेक पायवाटा ह्या खाली कोकणामध्ये म्हणजे आपण रायगड जिल्ह्यामध्ये जायला पायवाटा आहेत. गाडीने आपण खाली जाऊ शकत नाही, रोड या ठिकाणी नाही. पुणे जिल्ह्याचा हा शेवटचा भाग आहे, हा घाट माथ्याचा भाग आहे. आपण हा प्रवास करत आपण आता ह्या जननी पाताळेश्वर मंदिराच्या इथे आलेलो आहोत. तर मंदिराचा हा आतील परिसर तुम्हाला या ठिकाणी आज दाखवत आहोत. राम राम. नाव काय म्हणले तुमचं? माझं नाव लक्ष्मण कोंडे. मंदिराविषयी माहिती सांगा ना आपल्याला. हे मंदिर 500 पांडवांच्या काळात आहे. या मंदिराची माहिती म्हणजे अशी आहे की इकडं रामदास स्वामी राहतात, खाली शिवतरगड आहे. किती किलोमीटर आहेत ना, लांब किती आहेत ना? शिवतरगड आहे एक 5 किलोमीटर आहे. 5 किलोमीटर. आणि सरळ बघितलं तर इथं तोरणा किल्ला बी आहे, राजगड किल्ला. हा, असं दोघांच्या मध्ये आणि संगम म्हणजे भाटघर धरणाच्या एकदम शेजारी. आता इथं जवळपास गाव नाहीये, गाव बराचसा गाव आहे आणि फारस जंगल आहे इकडं. म्हणजे दळवळ कमी आहे आणि वाहतूक कमी आहे. वाहतूक कमी आहे. पुणे जिल्ह्यातलं शेवटचे गाव म्हणजे पुण्याचे भोरचं बी शेवटचं गाव आहे आणि पुण्याचे बी शेवटचंच गाव आहे. हे भोर तालुक्यात येतं का? हे भोर तालुक्यात. पलीकडं राजगड वेल्हे तालुका. शेवटचं गाव आहे. पण रस्त्याची बी परिस्थिती बेकार आहे. रस्ता चांगलाच नाही. आणि देवाचं म्हणजे हे ईश्वर आणि पार्वती म्हणजे शंकर पार्वती, हा, 2 लिंग म्हणजे आपल्याला नाही का शिवपिंडीवरती दिसतात. हो, ते शंकर पार्वती मूर्त्या या देवीचे गावदेवी वगैरे त्यांच्या मूर्त्या. हे देवे पहिल्या पूर्वीपासून त्यांचं धरणामध्ये मंदिर होतं. हे स्वयंभू आहे, शिवलिंग स्वयंभू आहे. पाताळेश्वर बाबा आहेत ना, हे स्वयंभू आहे. आणि या देव्याचं मंदिर धरणामध्ये गेलं, त्याच्यामुळं इथं आणून त्यांना ह्यांच्याकडं
त्यांच्या शेजारी आणून ठेवल्या गेल्या. असं आपल्याला इथं भरपूर विरगळ पाहायला मिळतात. हा, ह्या भरपूर विरगाळी म्हणजे पूर्वी पाठपासूनच्या आहे. इथं ह्या मातीमध्ये उकरले की विरगाळीच निघतात. म्हणजे विरगाळी निघतात म्हणजे ही फार जुनी शिशिळ आहे. ह्याला कसं विरगाळ म्हणजे बघा ही सतीशीळ म्हटलं त्याला. एक हात वरती केलाय आणि त्या प्रकारे दोन हे सतीशीळ म्हणतात. आणि ह्या बाकीच्या ह्या विरगाळी घोड्यावर बसले, त्यांनी लढाई केली आणि ते वरती स्वर्गात घेऊन चालले. अप्सरा स्वर्गात घेऊन चालले. अप्सरा स्वर्गात घेऊन चालले असं त्याला म्हणतात. त्या मग बाकीचे सतीशीळ विरगाळी अशी ह्या विरगाळींची माहिती. आता आपण 5 फूट जरी उकारलं तरी ह्याच्यात विरगळी निघत राहते. असे निघता निघता आम्ही काम करत करत ग्रामस्थांनी गेल्याच्यामुळे एवढे निघत आम्ही असं जमा करत ठेवून दिलाय. हो, पाणी फार अगदी इथपर्यंत येतं. बोर मधनं हे शेवटचंच गाव म्हणजे शेवटचं गाव बेल्ल्या तालुक्याचं शेवटचं गाव. किती घरांचं गाव आहे म्हणले तुम्ही? इथं 30 घरांचं गाव आहे. 30 घरांचं गाव आहे आणि ती एका जागेवरती 30 घरं नाही. इथं 4 घरं लांब लांब आहे. असं आहे. पावसाळ्यात तर वातावरण भारी असेल. पावसाचं वातावरण भारी आहे. भारी धुकंच असं पूर्ण सगळं. धुकट भारी, पाऊस भारी, सगळं भारी आहे. आणि परिसर बी भारी आहे. पण काय होतं, येण्या जाण्याची सुविधा नसल्यामुळं, रस्ता नसल्यामुळं लोक अडचणीत यायला जरा कंटाळ करतात. पण आता आमचं परंपराचं देवस्थान आहे. आमचे आजोबा पंजोबा आमची पिढ्यानपिढी हे जपत आले, त्याच्यामुळे हे जपणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही आपली सेवा चालूच ठेवली. तिथं गोशाळा बी आहे. आतापर्यंत 85 गाय आहेत आपल्या इथं का? मग ते काय संस्थेमार्फत वगैरे येत नाही? लय स्वस्त, कुणाची मदत नाही. तुमचं वय असं होतं? आपलं वैयक्तिक असं म्हणायचं नाही. ग्रामस्थ सगळे मिळून हे का? चला आपण गोशाळा बघू. गोशाळा बघू. काय दाखवू काय भरपूर गाय आहेत घेऊ. हो, 100 गाय आहेत. 100 गाय आहेत का? हा, 100 गाय. मग बारकी जास्त, काय बारकी धरून जास्त आहे. पण आता हे सगळे 100 गाय आहेत. 100 ना? हा, हे बघा इकडं पर्यंत ते अशा बघा पाणी पियायला येतात. 100 गाय आहेत. यांचं काय दूध वगैरे काय डेअरीला वगैरे जातं का नाही? इथं रस्त्याची व्यवस्था नाही, डेअरीची सोय नाही. डेअरीचा काय संबंधच येत नाही का? आपले देवाला सकाळी अभिषेक आणि मग येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांना ताक वगैरे करून बाकी दुसरं काही. वाटकर धरणाचं आता सगळं गेलं खाली. पाणी आटलंय आता. पाणी आटलंय. पावसाळ्यात पार वरतीपर्यंत पाणी येत असं. हा, पार वरती पण गावच आहे ना? हो, बोपे. इथनं मग शिवतरगळ खालच्या बाजूला, मग इथनं बोप्यातनं इथून शिवतरगळ मध्ये गळेमधून चालत जायला लागतं. समर्थ रामदास स्वामींचं स्थळ आहे. पूर्वी महाराज इथं तिथून दर्शन घेऊन इथं मुक्कामी असायचे. रामदास स्वामी येणं जाणं म्हणजे त्यांचं ह्या परिसरामध्ये असं. किती वेळ लागतो खाली इथं शिवतरगळला जायला? इथं शिवतरगळीला जायला तुम्हाला सांगतो एक तास लागतो, 1 पाऊण तास लागतो. एवढं जवळ? मग आपण रोडने फिरून यायचं म्हणलं फार वरण घाट नाही. गाडी घेऊन यायचं असतं तर तसे लोक जातात. आम्हाला किंवा जवळ पडणाऱ्यांना हे पाहायचंय, त्यांना इथून पायी जाण्याला सोपं आहे. केलं पाहिजे, तो पण एकदा गेलं पाहिजे त्याला. नाही, अतिशय चांगलं आहे. आणि 5 पांडवांच्या काळामध्ये घाटामध्ये असं गळे बनवलेले आहे. एकदम असं कड्यामध्ये पाणी आहे. आज बी तुम्हाला फ्रीज पेक्षा एकदम गार असं डोंगरावर पाणी आहे. कडक ऊन आहे तरी सुद्धा एवढं गार पाणी की आता पण बघा ना, मग ऊन वगैरे एवढं आहे तरी एकदम गारवा आहे, नाही का? केवढं वारं सुटतंय, मग थंडी वाजल्यासारखं होतंय.
शांत वाहत मस्त आहे. इथं काय शाळा वगैरे मग काय शाळेची व्यवस्था तिकडं गावामध्ये कुठं गोपेगाव गोपेगावात किती पर्यंत आहे शाळा काय तर 4थी पर्यंत शाळा. 4थी पर्यंत. मग किराणा वगैरे माल आणण्यासाठी काय मग इकडं भोर जवळ का वेल्हे जवळ वेल्हे जवळ वगैरे आणायचं झालं किंवा काही आणायचं झालं तर वेल्ल्याशिवाय पर्याय नाही. पर्याय नाही. दवाखाना म्हणजे पासलीचा सरकारी दवाखाना पासलीचा सरकारी दवाखाना नाही नाही तर वेल्हे. वेल्ल्याचा. पावसाळ्यात पण थोडं अवघड आहे का नाही. पावसाळ्यात लय अवघड. इथं काय होतं गाडीची व्यवस्था नसते, लोकांचं त्रास होतो, लोकांना जनावरांना खाणं मिळत नाही, सगळं म्हणजे परिसर एकदम हे म्हणजे निसर्ग संपन्न परिसर आहे पण सुविधांच्या बाबतीत सुविधा मागास असलेला परिसर. रस्त्याची व्यवस्था नाही, रस्ता नाहीये गाडी येऊ शकते. आपण गाडी नाही आली तर असं खांद्यावर न्यायला नाही. डालच करून आहे ना आपल्याकडे. आहे का. हा ना. मग आपल्या तालुक्याचं मग तेच दुर्दैव आहे की सुविधा आरोग्यविषयक काय नाही तिथे. सुविधा अडचणीचे आहेत. गायांचं बी डॉक्टर येत नाही, त्यांचे इंजेक्शन लागतात किंवा त्यांना पाहिजे ते वस्तू मिळत नाहीत. राहिला प्रश्न कसं रस्ता जर असेल तर आपल्याला जाता येतं येता येतं. हा रस्त्याच्या अभावामुळे सोय नाहीये. मूर्ती मारुतीरायांची प्राचीन दिसते. हो प्राचीन आहे. हे कसं आहे आपल्या गावामध्ये असे 7 मूर्ती 7 मूर्ती आहेत का. हो. मग त्या कुठे आहेत बाकी. बाकीचे आहेत नाही तर इतर ठिकाणी असे असं आहे का. मग प्रत्येक मंदिरांच्या इथे नाही, प्रत्येक मंदिर इथे एकच आहे. एकच आहे का? बाकी अशा ठिकाणी 7 मूर्ती आहेत. 7 मूर्ती आहेत का. हा याला बोलतात 7 मारुतीची पांढरपूर. असं आहे का. हो. मग मूर्ती आपल्याला जवळ आहेत का लांब लांब आहेत नाही थोडे लांब आहे. लांब लांब आहेत का. पण या गावामध्ये 7 मारुती आहेत. असं आहे का. चालेल. चालेल. या बरं का. तुमचं घर काय. तुम्ही इथंच राहता का. तुम्ही इथंच राहता. माझं मंदिर हे सगळं गाभाऱ्यातील ती तेजस्वी शिवपिंड मनाला अध्यात्माची शांतता देते, तर बाहेर अखंड वाहणारे ते धरणाचे पात्र हे सुंदर निसर्ग दाखवतंय. तसेच शेजारीच असलेल्या गोशाळेतील गोमातांचे वात्सल्य आणि सह्याद्रीचा तो सुंदर निसर्ग माणसाला शहराचा सगळा थकवा विसरायला लावतो. पण या सगळ्यात मनाला सर्वात जास्त भिडतात ते या मंदिरासमोर उभे असलेल्या भव्य विरघळ. हे केवळ दगड नाहीत, तर आपण आज ज्या निसर्गात शांततेत श्वास घेतोय त्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या आपल्या पूर्वजांची जिवंत स्मारक आहेत. मायेची गोशाळा, भक्तीची शिवपिंड, धरणाचे सुंदर पात्र व पराक्रमाची विरघळ एकाच ठिकाणी जीवनाचे सगळे रंग दाखवणारे हे ठिकाण म्हणजे महाराष्ट्राच्या मातीची खरी श्रीमंती आहे. आम्ही या मंदिर परिसरामध्ये बराच वेळ हा घालवला. येथे येणारी वाऱ्याची झुळूक, तसेच येथील अध्यात्म, निसर्ग आणि हा इतिहास, हा सुंदर अनुभव आम्ही या ठिकाणी अनुभवला.
गावातील हनुमंतरायांची ही दुसरी मूर्ती आपल्याला सुंदर या ठिकाणी ही दिसत आहे. राजगड तालुक्याच्या निसर्गरम्य वातावरणात आणि भोपे गावाच्या कुशीत वसलेले जननी पाताळेश्वर मंदिर म्हणजे केवळ धार्मिक स्थळ नाही तर मनाला शांती देणारं हक्काचं ठिकाण आहे. आजच्या व्हिडिओमधून या पवित्र ऐतिहासिक जागेचा दर्शन घडवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आपला हा व्हिडिओ आवडला असेल आपल्या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन प्रवासात. तोपर्यंत जय शिवराय. धन्यवाद.